नमस्कार पुरोहित सर. आता हे तुमचं मशीन रेडी झालेलं आहे. तुमचं नाव पुरोहित सर, अमरावती. ओके. आता मी तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवतो मशीन कसं चालवायचं. आता तुमच्या याच्यातच तयार केला होता. आता मी तुम्हाला परत करून दाखवतो कसं बनवायचं. सगळ्यात पहिले दोघं पेपर जे आहेत त्याला थोडं थोडं तेल लावून घ्यायचं आहे. एकदा पेपरला तेल लावलं तुम्ही तर 2 ते 3 पापडपर्यंत आवश्यकता नाही. त्यानंतर तुमचं पीठ जे आहे हे प्रॉपर कुटलेलं आणि एकदम सॉफ्ट पाहिजे ह्या प्रकारे. त्यानंतर गोळा बनवून घ्यायचा आणि याला बरोबर पेपरच्या सेंटरमध्ये ठेवायचं आहे आणि प्रेस करून घ्यायचं या प्रकारे. त्याच्यानंतर तेलाची बाजू जी आहे ही पण याला परफेक्टली मॅच करून घ्यायची आहे आणि परत प्रेस करून घ्यायचं. ओके. त्याच्यानंतर याला मशीनमध्ये ठेवायचं. आता या मशीनमध्ये आपण ड्रिंकल दिलेले आहे 2 इंची, 4 इंची, 6 इंची आणि 7 इंची. ओके. आता याला तुम्ही दोघं ऑपरेटिंग चालू करू शकता. एका हँडलने चालू करू शकता किंवा पॅन्डलने करू शकता. तुम्हाला प्रेशर कमी पाहिजे असेल दाबण्यासाठी मग खाली पाय ठेवायचा आणि याला थोडी दाबायचं. त्याच्यानंतर एक स्टार्टिंग आपलं आता झालं आपलं 4 इंच, आपलं झालं 6 इंच आणि पूर्ण मोठी साईज केली काय झालं आपलं 7 इंच. हँडल सोडलं तर ते ॲटोमॅटिक मशीन बंद होऊन जाईल. पापड काढून घ्यायचं आहे आणि याला हात फिरवल्याने आपण तर पण एका साईडला चिकटून जाईल. आता किती पातळ झालं आहे ते तुम्हाला दाखवून देईल. हे बघा किती पातळ आहे. जवळून याच्यासाठी दाखवतं. काही लोकांना डाऊट असतो कुठं जाड कुठं पातळ, पण तसं नाही आहे. हा पूर्ण एकसारखा पातळ आहे बघा आणि पूर्ण ट्रान्सपरंट दिसतो. याच्या काळ्या मिऱ्या वगैरे जे आहेत ते पण एकदम परफेक्टली दिसत आहेत. आणि आता आपण खूप पातळ केला आहे. ओके. हे बघा पापड झाल्यानंतर काय करायचं, याला हात फिरवून घ्यायचा आहे. हात फिरवल्याने आपण तर पण एका साईडला चिपकून जाईल. त्याच्यानंतर याला असंच पंख्याखाली ठेवून द्यायचं आहे. 1 ते 2 मिनिटांनी हवेने कडक होऊन हा ॲटोमॅटिक वर येऊन जाईल. वर आल्यानंतर याला साडीवर सरळ 5 मिनटं वाळवायचं आहे. उलटं करून 5 मिनटं आणि ऊन असेल 2मध्ये 5 मिनटं अशी 15 मिनटाची प्रोसिजर आहे. तुम्ही याला इमिडिएट काढायला गेलं तर निघेल, पण आता याला आपण खूप पातळ केलेलं आहे. हे बघा खूप पातळ आहे. ओके. नमस्कार पुरोहित सर. आता हे तुमचं मशीन पॅकिंग करतो आहे आम्ही. हे तुमचं नाव पुरोहित सर, अमरावती. ओके. आता मशीनसोबत तुम्हाला काय काय भेटते ते दाखवून देतो. हे सगळ्यात पहिले तुमचे 40 पेपर. त्याच्यानंतर हे मशीन खाली रबर पॅड असतो तो, हा तेलाचा स्प्रे. त्याच्यानंतर 1 किलोमध्ये किती ml पाणी घ्यायचं त्याचं मेजरमेंट मग. त्याच्यानंतर मशीन क्लीन करण्यासाठी स्क्रबर. त्याच्यानंतर हा ॲलेंकी स्पॅनर. हा ट्रान्सपोर्टमध्ये नटबोल्ट जर लूज झाले ते टाईट करण्यासाठी. ओके. आणि त्याच्यानंतर हा तुमचा 5 किलो उडीद आटा फ्री. ओके. आता टोटल मशीन पॅक करून घेतो आणि सगळं सामान त्यामध्ये टाकून देतो. नमस्कार पुरोहित सर. आता तुमचं पॅकिंग वगैरे चालू आहे. याला आपण प्रॉपर फोम वगैरे लावून घेतलेलं आहे. जिथं इंडिकेटर आहे तिथे फोम लावून घेतलेलं आहे आणि याला परफेक्टली रॅप केलं आहे. इथं तुमचे पेपर आणि रबर पॅड ठेवलेले आहे. ओके. आता याला कार्बोरेटेड बॉक्स लावून घेतो. हे बघा पुरोहित सर, आता याला आहे ना परफेक्टली कार्बोरेटेड बॉक्स लावून घेतलेला आपण, डॅमेज होऊ नये म्हणून. आता याला PP बॅगने पॅकिंग करून घेऊ. नमस्कार सर. आता तुमचं मशीन प्रॉपर पॅकिंग झालेलं आहे. हे अमरावती डिलिव्हरी मोर्शी आणि तुमचं नाव पुरोहित सर. ओके. समोर लिहिलेलं आहे सीधा रखे पटकनी हँडल विथ केअर. ह्या साईडला दिलं आहे की हा पकडे. बॅक साईडला पण लिहिलेलं आहे सीधा रखे पटकनी आणि इथं पण